आजचा विषय ऐकून कदाचित तुमच्या मनात राग येईल, कदाचित तुम्हाला स्वतःचीच लाज वाटेल आणि कदाचित या व्यवस्थेची प्रचंड चिड येईल। आज 15 जुलै बुधवार दिल्लीच्या जंतर मंतरवर एका माणसाच्या उपोषणाचा आज तब्बल 17वा दिवस आहे। तोड़कर खाना खाने के लिए कहते हुए हा माणूस स्वतःसाठी उपाशी बसलेला नाही, तो त्याच्या स्वतःच्या मुलासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी तिथे उन्हात बसलेला नाही। याचं नाव आहे सोनम वांगचुक। ज्या माणसाने लडाखच्या पर्यावरणासाठी, तिथल्या संस्कृतीसाठी संपूर्ण देशाला जागं केलं, तोच माणूस आज देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी म्हणजेच नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरोधात दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही त्यांची मुख्य मागणी आहे। पण अत्यंत दुर्दैवाची आणि संतापजनक गोष्ट म्हणजे बड़े मुश्किल से आज फिर आप लोगों से जुड़ पा रहा हूँ 18वें दिन, क्योंकि आप लोगों के हजारों संदेश आए कि मैं अनशन तोड़ दूं, कुछ खा लूं। बड़े बुजुर्ग नेतागण आकर मुझे कोई प्यार से, कोई गुस्से में बोल रहे हैं और कुछ ने तो अदालत से अपील की है कि सरकार मुझे जबरदस्ती खाना खिलवाए। उलटून गेले तरी सरकारकडून अद्याप या आंदोलनाची साधी दखलही घेण्यात आलेली नाही। ज्या शिक्षण मंत्र्याच्या काळात देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा बाजार झाला, ज्यांच्या नाकर्तेपणामुळे लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली, ते मंत्री आजही आपल्या खुर्चीला चिटकून आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आंदोलकांची भेट घेण्याची किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याची साधी गरजही वाटत नाही। नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहतात ट्रुथेक्स न्यूज। या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं काय राजकारण दडलं आहे? मोदी शहा जोडी कोणत्याही आंदोलनाला इतकं हलक्यात का घेत आहे? त्यांचा हा स्वभाव त्यांची ताकद आहे की त्यांचा अहंकार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्यावेळी नीट परीक्षेचा गोंधळ उडाला तेव्हा रस्त्यावरून सोशल मीडियापर्यंत आक्रोश करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज कुठे गायब आहेत? आज या सर्व प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। सत्ताधाऱ्यांना स्पष्टपणे माहीत आहे की नीट परीक्षेमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी किंवा सोनम वांगचुक हे निवडणुकीत त्यांचे व्होट बँक बदलू शकत नाहीत। जोपर्यंत एखाद्या आंदोलनाचा थेट फटका निवडणुकीच्या जागावर बसत नाही, तोपर्यंत हे सरकार हलत नाही। आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, त्यांना थकवायचे आणि शेवटी आंदोलन स्वतःहून संपेल अशी वाट पाहायची, हा या व्यवस्थेचा ठरलेला पॅटर्न आहे। दुसरा प्रश्न, जनतेचे मौन। ज्यावेळी नीट परीक्षेचा निकाल लागला तेव्हा सोशल मीडियावर लाखो ट्विट्स होत होते, न्यूज चॅनल्सवर चर्चा रंगत होत्या, पालक रस्त्यावर उतरून रडत होते। आज तो आक्रोश कुठे गायब झाला? ते विद्यार्थी कुठे आहेत ज्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले? ते पालक कुठे आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या कोचिंग क्लाससाठी लाखो रुपये पाण्यात घातले? आज तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी लडाखवरून आलेला एक माणूस दिल्लीत उपाशी बसला आहे आणि आपण मात्र आपल्या घरात बसून मोबाईल स्क्रोल करत आहोत। हीच उदासीनता सरकारचे बळ वाढवते। सोनम वांगचुक यांचे हे उपोषण केवळ शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी नाही, तर या देशाच्या झोपलेल्या, विकलेल्यांना जागे करण्यासाठी। जर आज आपण गप्प राहिलो तर येणाऱ्या काळात प्रत्येक परीक्षा अशीच विकली जाईल आणि हुशार मुलांच्या नशिबी फक्त अपयश येईल। तुम्हाला काय वाटते? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा की नाही? तुमची मते खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जंतर मंतरवरची ही धग प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।